विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मराठा समाजाला आरक्षणासाठीचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करावा यासाठी विरोधक आक्रमक होण्याचीच शक्यता जास्त आहे। दुसरीकडे सरकार 20,000 कोटींची पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात आहे। दुसरा दिवसही त्यामुळे वादळी ठरण्याची चिन्ह आहेत। आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, विरोधक कालही आक्रमक होते, आजही आक्रमक असतील यात शंका नाही। मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल आजच सभागृहांमध्ये तो मांडला जावा आणि त्यावर चर्चाही व्हावी अशी विरोधकांची मागणी आहे। एका बाजूला ओबीसी प्रतिनिधी जे आहेत तेही आक्रमक झालेले आहेत, विरोध दर्शवतायत की ओबीसी मधून आरक्षण देऊ नये। काय सगळे अपडेट आहेत? सुवर्ण, आपण जर काल बघितलं तर मराठा आरक्षण आणि सोबतच पुरवणी 20,000 कोटीच्या पुरवणी मागण्या ज्या या सगळ्या संदर्भात गदारोळ विरोधकांनी घातला होता आणि मराठा आरक्षणाचा अहवाल हा पटलावर ताबडतोब ठेवावा, त्यासाठी 1 तारीख उजाडू देऊ नये या मागणीसाठी त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर निदर्शनं सुद्धा केली। ज्यावेळी मुख्यमंत्री प्रवेश करत होते त्यावेळी त्यांच्या प्रवेशादरम्यान मज्जाव सुद्धा घातला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षीचं जे हिवाळी अधिवेशन विधिमंडळाचं होतंय हे 9 दिवसाचं अधिवेशन आहे आणि या 9 दिवसात कामकाजाचे फक्त 7 दिवस असणार आहे। त्यामुळे हा जो कालावधी आहे अधिवेशनाचा हा कालावधी वाढवून द्यावा यासाठी सगळ्या विरोधी पक्षाच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली आणि हे अधिवेशन जास्त काळ आणखी 2 आठवडे मुदत या अधिवेशनाची वाढवून द्यावी, त्याचे अधिकार संविधानिक पद्धतीने राज्यपालांकडे ही मागणी सुद्धा केली। आजही जर आपण बघितलं तर अधिवेशनाची मुदत वाढवून मिळावी, यासोबत मराठा आरक्षण याचा जो अहवाल मागासवर्गीय आयोगाने दिलेला आहे हा मराठा आरक्षणाचा अहवाल तातडीने सभागृहामध्ये चर्चेसाठी ठेवावा। यासोबत दुष्काळ जो महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आला आहे, दुष्काळामध्ये अनेक गावांचा समावेश नाही। जी कर्जमाफी मागे दिली होती या कर्जमाफीमध्ये अजूनही प्रत्यक्षरित्या अनेकांना वंचित राहावं लागलंय। या सगळ्या मागणीसाठी विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आज संपूर्ण दिवसभरामध्ये आहे। सुवर्ण, अक्षय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।